नमस्कार, मी डॉक्टर अमित करकरे. होमिओ टॉक्स विथ डॉक्टर अमित या आपल्या मालिकेमध्ये आपण आपल्या मनात जे वेगवेगळे प्रश्न येतात होमिओपॅथिक औषध घेताना, मग ते डॉक्टरबद्दल असोत, औषधांबद्दल असोत, त्यांच्या डोसेसबद्दल असोत, ते कसं घ्यायचं, का घ्यायचं, कॉफी का नाही प्यायची, या सर्व प्रकारच्या प्रश्नांना आपण या सिरीजमधून उत्तर देणार आहोत. सो असे हे 6-7 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओज असतील ज्याच्यामधून आपण वेगवेगळे जे समज आहेत, वेगवेगळे गैरसमज आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत आणि वेगवेगळे प्रसंग आहेत होमिओपॅथिक औषध घेताना घडणारे, त्याबद्दल आपण चर्चा करू. मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतो आहे, तो म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टर्स औषधाचं नाव का सांगत नाहीत. खूप वेळा असा एक प्रश्न येतो की तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टर्स तुमच्याकडनंच औषधं देता, आम्हाला काही कळत नाही की हे कुठलं औषध आहे, काय औषध आहे, त्याची पोटेन्सी काय. फार तर फार तुम्ही नाव सांगता औषधाचं, पण पोटेन्सी आणि हे काही सांगत नाही. वाईलाच बाकीचे औषध डॉक्टर्स आहेत ते सरळ प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. ते प्रिस्क्रिप्शन घेऊन आम्ही फार्मसीमध्ये गेलो की आम्हाला ते औषधं मिळतात. तसं तुम्ही का करत नाही? तुम्हाला एवढं सिक्रेट का ठेवायचं आहे आणि का एवढा त्याच्यामागे हेतू आहे? याच्यामागे समज काय असतात सांगतो, किंवा गैरसमज काय असतात सांगतो. पहिला समज असा असतो किंवा पहिला आक्षेप असा असतो, पहिला आरोप असा असतो की होमिओपॅथिक डॉक्टर्सना हे इतकं सिक्रेट ठेवायचं आहे कारण त्यांना त्यांची जी गुपितं आहेत, त्यांची जी ठराविक फॉर्म्युले आहेत, ते त्यांना कोणालाच सांगायचं नाही आहेत. जेणेकरून त्यांनी ते सांगितले की मग कोण त्यांच्याकडे जाईल पुन्हा, आणि मग त्यांचे पेशंट जातील, त्यांचा धंदा जाईल, त्यांचे पैसे जातील, आणि म्हणून ते बहुतेक या गोष्टी लपवतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनाच येत नसतं आणि म्हणून त्या गोष्टी लपवतात. त्याच्यामुळे उगीच तुम्ही पण विचारू नका, आम्ही पण सांगत नाही. तिसरा असा एक खूप मोठा समज जो टिपिकली काही विशिष्ट डॉक्टर्सकडनं होत असतो, तो म्हणजे की काही नसतंच ना या औषधांमध्ये, तर मग काय औषधांची नावं कशाला सांगतील ते, कारण काहीच नसतं औषधामध्ये. तर असा असा एक समज असतो. सो असे वेगवेगळे, थोडक्यात काय तर त्यांना असं वाटत असतं की काहीतरी कुटील हेतू या होमिओपॅथिक डॉक्टर्सच्या मनात आहे. एवढं मात्र नक्की असतं की काहीतरी कुटील हेतूमुळे ही औषधं सांगितली जात नाहीत. तर त्याचं खरं कारण सांगतो, किंवा मी माझ्या पेशंट्सना औषधाची नावं का सांगत नाही ते सांगतो. बाकीचे होमिओपॅथिक डॉक्टर्स ते का करत नाहीत तो त्यांचा विषय झाला. पण बहुतांशी होमिओपॅथिक डॉक्टर्स असं नाव का सांगत नाहीत त्याचं कारण आपण आज बघूया. एकतर जसं ॲलोपॅथीमध्ये असतं की एखाद्या औषधावर एक विशिष्ट प्रकारची गोळीच काम करत असते. म्हणजे समजा तुम्हाला ताप आला तर आपण गेले अनेक वर्ष ताप आला की पॅरासिटामॉल घेतो किंवा क्रोसिन घेतो, ते त्याचं ब्रँड नेम आहे, आणि त्याच्यानंतर ताप आपला उतरतो. होमिओपॅथिक सिस्टीममध्ये एखाद्याला समजा ताप आला तर त्याच्यावर साधारण एक 25-30 औषधं आहेत. त्यामुळे त्यातलं कुठलं औषध द्यायचं बरं, ते त्या तापाच्या तीव्रतेप्रमाणे, लक्षणाप्रमाणे ते वरच्या पोटेन्सीचं द्यायचं, स्ट्रेंथचं, पॉवरचं द्यायचं का खालच्या पॉवरचं द्यायचं, ते किती फ्रिक्वेंटली द्यायचं, या सगळ्या गोष्टी प्रकृतीप्रमाणे ठरवल्या जातात. म्हणजे प्रत्येक तापाच्या 10 पेशंट आले तर 10 पेशंट्सना एकच औषध किंवा एकच औषध जरी दिलं तरी त्याची पोटेन्सी सेम, त्याचं रिपिटिशन सेम, त्याचा डोस सेम असं होत नाही. प्रत्येकाची प्रकृती आणि त्याची सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधं दिली जातात. त्यामुळे प्रत्येक वेळी जर औषध वेगळं द्यायचं असेल, प्रत्येक वेळी प्रकृती लक्षणं बघून औषध द्यायचं असेल, तर मी तुम्हाला असं कसं औषध सांगणार की बाबा तुम्हाला ताप आला तर हे औषध घ्या. तुमच्या आत्ताच्या तापामुळे तुम्हाला हे औषध लागतं आहे, कदाचित पुढच्या औषधामध्ये तेच औषध नाही लागेलच असं नाही, कदाचित दुसरं औषध लागू शकेल. हे ना असं झालं, एक थोडंसं वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर, की आपल्या आवडीचं एक हॉटेल असतं आणि आपण तिथे जात असतो, पण आपण काय गेल्यानंतर दरवेळी तेच खातो असं नाही ना. नाही तर मग आपण आज शिरलो की तो लगेच भटारखान्यात जाऊन स्वयंपाक करायला लागेल की हां आता हेच मागवणार आहेत, असं होत नाही. आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायचं असतो, कारण त्या दिवशी आपल्याला, एखाद दिवशी आपल्याला चायनीज खावंसं वाटत असतं, एखाद दिवशी आपल्याला पंजाबी खायचं असतं, एखाद दिवशी पिझ्झा खायचा असतो, एखाद दिवशी अगदीच साऊथ इंडियन खायचं असतं. सो आज आपल्या मनात काय आहे हे जसं त्या हॉटेलवाल्याला कळत नाही, रेस्टॉरंटवाल्याला, त्याच्यावर तो वाट बघतो तुम्ही काय ऑर्डर देता, तसंच तुमच्या प्रकृतीच्या मनात आज काय आहे हे होमिओपॅथिक डॉक्टर काय तुम्ही आल्या समजत नाही, किंवा त्याला आधीच कळणार नाही की समजा 2 आठवड्यानंतर तुम्हाला ताप आला तर तेव्हा तुमची प्रकृतीला काय हवं असेल. सो प्रत्येक वेळी प्रकृती बघून त्याप्रमाणे जी गरज आहे ती औषधं दिली तरच त्याचा उपयोग होतो, कारण तसंच तर होमिओपॅथिक शास्त्र आहे
की प्रत्येक वेळी प्रकृती बघून, प्रत्येक वेळी प्रकृतीचं निदान करून त्याप्रमाणे औषध द्यायचं. सो हे एक कारण असतं मेन, की मला माहीत नसतं की पुढच्या वेळेला प्रत्येक पेशंटला कुठलं औषध लागेल किंवा कुठल्या औषधाची कुठली पोटेन्सी लागेल हेही मला माहीत नसतं. एखाद्याला समजा तापामध्ये तो बरळत असेल, काही खूपच कॅरेक्टरिस्टिक लक्षणं दिसत असतील तर त्याला बरेच वेळ हायर पोटेन्सी दिली जाते. पण समजा नुसताच ताप आहे, बाकी काही लक्षणं नाही आहेत, तर अशावेळी लोअर पोटेन्सी देऊन ती जास्ती फ्रिक्वेंटली दिली जाते. सो वेगवेगळी अशी परमिटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स आहेत जी ऐनवेळी ठरवायला लागतात. तो हा जजमेंटचा भाग असतो. हा त्यावेळी घ्यायचे हे निर्णय असतात, त्यामुळे सांगितलं जात नाही. दुसरी गोष्ट, जसं मी म्हटलं तसं माझ्या प्रकृतीला जे औषध सूट होतं तेच औषध दुसऱ्या कोणाच्या प्रकृतीला सूट होईलच असं नाही. डॉक्टर असं का करतात असा जसा प्रश्न आपण विचारतो, तसाच एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू शकतो पेशंट्सना, की पेशंट्स असं का करतात, की समजा एखादा औषध समजा तुम्हाला योग्य वाटलं, तुम्हाला त्याचा उपयोग झाला, तर ते सरसकट सगळ्यांना सांगायला सुरुवात करतात की अरे हे औषध घ्या, यांनी बरं वाटेल. हे आपल्याकडे भारतामध्ये खूप प्रचलित काय म्हणतात ना, हा मोडस ऑपरेंडी आहे, की मला एखाद्या गोष्टींनी बरं वाटलं, मला ॲसिडिटीने समजा अमक्या अमक्या गोष्टींनी बरं वाटलं, की मी जो माणूस मला ॲसिडिटीचा त्रास असलेला भेटतो त्याला सांगतो अरे तू हे औषध घे. त्याने होतं काय सांगतो. आमचे पेशंट जातात का, तर हो, म्हणजे तो एक भाग आहेच आहे, की मग आमच्याकडे कोण येणार डॉक्टरकडे, पण त्यात तो भाग एवढा महत्त्वाचा नाही आहे. त्याने होतं काय, तर माझ्या प्रकृतीला अनुसरून माझ्या होमिओपॅथिक डॉक्टरनी जे औषध दिलेलं असतं ज्याचा मला खूपच फायदा झालेला असतो, त्या औषधाने बाकीच्या 9 पेशंट्सना माझ्या ओळखीच्या फायदा होईल असं नाही. आणि मी जर त्यांना सांगितलं अरे याने फायदा झाला होता आणि त्यांना जर फायदा नाही झाला तर त्याचा ठपका ठेवला जातो ते होमिओपॅथीवर, की होमिओपॅथीचा काही फायदा नाही झाला, आम्ही घेऊन बघितलं औषध पण त्याने काही उपयोग नाही झाला. उपयोग नाही झाला याचं कारण ते तुझ्या प्रकृतीप्रमाणेच नव्हतं गड्या, त्याच्यामुळे उपयोग होणारच नव्हता. त्यामुळे तुम्ही कधीही, आपण जसं घरातल्या घरात आपल्याला केस कापता येणार नाहीत का, पण आपण केस न्हाव्याकडे जाऊन कापतो, तर त्याला बरोबर ते स्किल असतं त्याच्याकडे. आपण डेंटिस्टकडे जाऊनच दात काढतो, आपण आपल्या दातांवर काही करत बसत नाही. ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी आपण त्या माणसाकडे, मग तो डेंटिस्ट असेल, तो सर्जन असेल, तो आपला न्हावी असेल, तो आपला सुतार असेल, आपला टेलर असेल. सो जरी आपल्याला एखादी गोष्ट जमत असली थोडीफार तरी आपण ती करायला जात नाही. ती जी एक अशी खूप फेमस म्हण आहे, जेनो काम तेनो ठाय आणि बीजा करे तो गोता खाय. तसं जे ते काम त्या माणसाने केलेलं बरं. आणि होमिओपॅथिक औषध म्हणजे फक्त लक्षणांवरनं औषधं शोधा आणि ते द्या इतकं सोपं नसतं. त्याच्यामागे पोटेन्सी असते, त्याच्यामागे रिपिटेशन असतं, त्याच्यामागे काही एक प्रकारची फिलॉसॉफी असते ते निदान करण्यामागे. आत्ता प्रकृतीचंच औषध द्यायचं आहे का अजून काही वेगळ्या प्रकारची औषधं द्यायची आहेत, की ज्याला आम्ही ऑर्गन स्पेसिफिक रेमेडीज म्हणतो, त्या द्यायच्या आहेत. तर असे सगळे वेगवेगळा विचार प्रत्येक वेळी करायचा असतो. आणि त्याच्यामुळे ज्याने त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे, जो प्रोफेशनल आहे, त्याच्याकडे जाऊन जर आपण औषध घेतलं तर ते जास्ती सोयीचं असतं. त्यामुळे सरसकट मला वाटलं, आमका म्हणला, त्याला फायदा झाला, ह्याने सांगितलं होतं, कुठेतरी मी वाचलं होतं म्हणून समजा आपण सेल्फ मेडिकेशन करत राहिलो तर त्याचा तोटा कुठल्याही पॅथीच्या औषधामुळे होऊ शकतो. त्याच्यामुळे असं न करता असं कोणी करू नये म्हणून बेसिकली औषधाचं नाव युजली सांगितलं जात नाही. याच्यामध्ये सिक्रेट ठेवणं, गुपित ठेवणं, काहीतरी कुटील हेतू असणं, असा काही खरा म्हणजे भाग नाही आहे. त्यामुळे डोंट वरी, तुमचा जर होमिओपॅथिक डॉक्टर तुम्हाला औषधाची नावं सांगत नसेल तर त्याच्यामागे त्याचा कुठलाही हेतू नाही आहे. तुमच्या भल्यासाठीच या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे गैरसमज होमिओपॅथीबद्दल ठेवू नका. आणि समजा असं तुम्हाला वाटत असेल की हे काहीतरी चुकीचं चाललं आहे, हे काहीतरी अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीने व्हायला हवं आहे, तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. त्याच्याबद्दल ॲज अ होमिओपॅथ म्हणून माझं जे काही मत असेल ते मी व्हिडिओमधून मांडत राहीन. सो तुमचे जे काही इनपुट्स आहेत, तुमचे जे काही प्रश्न आहेत, तुमच्या ज्या काही शंका आहेत, तुमचे जे काही समज आहेत, गैरसमज आहेत, ते प्लीज कॉमेंट सेक्शनमधून मला कळवा, जेणेकरून आपल्याला होमिओ टॉक्स विथ डॉक्टर अमितच्या पुढच्या एपिसोडमध्ये असाच एखादा प्रश्न, असाच एखादा समज घेऊन बोलता येईल. तुमचे जे काही होमिओपॅथीबद्दलचे प्रश्न असतील, फ्लॉवर रेमेडीजबद्दलचे प्रश्न असतील, ते प्लीज आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून आपले अजून व्हिडिओजचे विषय आपल्याला मिळत राहतील आणि ही चर्चा अजून उद्बोधक आणि सगळ्यांच्याच उपयोगाची अशी होऊन जाईल. हे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, हे व्हिडिओज तुमच्या ओळखीच्या लोकांबरोबर शेअर करा आणि आपली फॅमिली वाढवण्यासाठी मदत करा. धन्यवाद. काळजी घ्या.